परभणीत एमआयएमचं जिल्हा कार्यालय स्थापन झाल्यावर खासदार असाउद्दीनची शुक्रवारी पहिली सभा झाली। नूतन ग्राउंडच्या सभेला अपेक्षेप्रमाणे 8000 मुस्लिम तरुणांनी गर्दी केली। या मतदारांना आवडेल अशीच भाषा असाउद्दीन बोलतात। जातीयवादी सेना भाजपा तर लक्ष आहेच, पण 10% मुस्लिमांसाठी फक्त 1.25 कोटींची तरतूद करणारे अर्थमंत्री अजित पवारही एमआयएमच्या टार्गेटवर आहेत। हमारी आबादी में तनासुब 10% महाराष्ट्र में। ये सेकुलर गवर्नमेंट है ना, मैं करूँ ना लूं, मैं सबसे बड़ा खुदा परस्त हूं। मेरा वजूद इनको तकलीफ देता, मेरा नाम लिए तो इनको रात में नींद नहीं आती। अच्छा ठीक है, नींद की गोली खा के सो जाओ, मगर ये तो बताओ कि 10% आबादी हमारी महाराष्ट्र में और सिर्फ 4% नौकरियां उनको गवर्नमेंट में। ये कौन सा इंसाफ है मेरे भाई, ये कौन सा इंसाफ है। नांदेड महापालिकेत 11 जागा जिंकल्यापासून एमआयएमनं मराठवाड्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलंय। एमआयएमची 8 जिल्ह्यात कार्यालय स्थापन झाली आहेत। असाउद्दीन आणि अकबरुद्दीननं सभांचा धडाका लावलाय। मराठवाड्यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या 25% आहे। काही मतदारसंघात 30 ते 40% मतदार आहेत। याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे की मुस्लिमांसंबंधी राज्यकर्त्यांचा जो पक्षपात आहे, विशेषतः काँग्रेस पक्षाचा। काँग्रेस पक्ष त्यांना एक वोट बँक म्हणून वागवते। आता आपण बघतो की 40% जेलमध्ये मुस्लिम युवक आहेत। कारण काय, फार छोटे मोठे चोरी केली, भांडण केलं, हे केलं ते केलं, त्यांच्या जमानती सुद्धा होत नाहीत। तर त्यांना आधार हवाय, कुठला तरी आधार, आणि एमआयएम त्यांच्यासाठी हे करते, त्यांचे बरे वाईट प्रश्न हाताळते। ओबीसी बंधूंचं खरं लक्ष महाराष्ट्र विधानसभेकडे आहे। एमआयएमनं संभाव्य जागांची ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे। नांदेडमध्ये उत्तर दक्षिण, लातूरमध्ये लातूर शहर उदगीर, उस्मानाबादमध्ये तुळजापूर, बीडमध्ये माजलगाव आणि परळी, परभणीत परभणी पाथरी असे 2, जालना विधानसभा मतदारसंघ, औरंगाबादमध्ये औरंगाबाद पूर्व पश्चिम, मध्य आणि सिल्लोड असे 4। लोकसभेसाठी एमआयएमच्या उमेदवारीचा भाजपाला फायदा होईल असा एक मतप्रवाह पक्षात असला तरी लोकसभेच्या 4 पैकी औरंगाबाद आणि नांदेडमधून एमआयएमचा उमेदवार असू शकतो। मराठवाड्याबाहेर मालेगाव, धुळे आणि सोलापूर याही जागा एमआयएमला लढवायच्या आहेत। हे असे मतदारसंघ आहेत की जिथे मुस्लिमांचं 25%हून अधिक प्राबल्य आहे, पण मुस्लिमांच्या मताबरोबरच दलितांना बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय। तशी युती नांदेडमध्ये झालीच आहे। एमआयएमचा इमर्जन्स हा काँग्रेसची डोकेदुखी ठरेल असा विचार करून स्थानिक युतीचे नेते एमआयएम वरती बंदी घाला अशी फुटकळ निवेदनं सातत्यानं पोलिसांना देऊ लागले। विशाल मानेसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, उस्मानाबाद।